जय शिवराय मित्रांनो, मी सुशील कैलास गणोरे. स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा नवीन मोहिमेमध्ये. मित्रांनो, आज आपण दुसऱ्या अजून एका गडाची मोहीम घेतोय. आपण आज पहिल्यांदा दुंद्या गडाची मोहीम घेतली होती, ती पूर्ण केली आणि दुपारच्या सत्रामध्ये अजमेरा गडाची मोहीम घेतोय. अजमेरा गडाला येताना मित्रांनो आपण अजमेर सौंदाण्यामध्ये यायचे. अजमेर सौंदाण्यामध्ये आल्यानंतर आपल्याला पहाडेश्वर मंदिर, महादेव मंदिर आहे, आपण बघू शकता. हे पहाडेश्वर महादेव मंदिर इथे हा त्याचा बेस आहे. इथे या महादेव मंदिरात आपण जेवण वगैरे करू शकता, पाण्याची सोय, सर्व व्यवस्थित सोय. इथं देवाचं दर्शन घ्या महादेवाचं आणि आपण या किल्ल्याची चढाई सुरू करू शकता. आता या किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल तर लईत लई पाऊण तास ते 1 तास जास्तीत जास्त चढाई आहे. या किल्ल्याची हाईट जास्त नाही आहे. ज्या पद्धतीने दुंद्या पर्वताची हाईट होती 2200-2300 फुटापर्यंत, तशीच या किल्ल्याची पण 2700 फूट एवढीच हाईट आहे, जास्त काही हाईट नाही आहे. तर आपण या किल्ल्याची आता चढाई सुरू करत आहोत. ज्या पद्धतीने दुंद्या किल्ला हा गवळी राजाने स्थापित केलेला आहे, तशी या किल्ल्याची आम्ही थोडंसं इतिहास तपासण्याचा प्रयत्न करतो. इतिहास आम्ही तसं पण व्हिडिओमध्ये टाकणारच आहोत. तर बघूया आपण. आता वरती जाऊन आपल्याला काही अवशेष पण आहे किल्ल्यावरती, खालून तटबंदी पण दिसतीये. तर आपण आता पुढे जाऊ आणि किल्ल्याची चढाई सुरू करूया, जेणेकरून आपल्याला रस्ता पण समजेल आणि वरती जाऊन तटबंदीचे कोणकोणते अवशेष आहेत, तसेच इतर तळ्यांचे वगैरे अवशेष आहे. थोडासा मॅप बघितला होता मी, तर वरती काही वाड्याचे अवशेष, त्याच्यानंतर टाक्यांचे अवशेष, अशा पद्धतीने अनेक ध्वजस्तंभ पण आहे तिथं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. तर चालूया आपण वरती चढाई सुरू करूया. गडाच्या दिशेने चालतच आहे, पण रस्ता पूर्णपणे अंगावर आहे. चालायसाठी म्हणजे पायाचे पूर्ण गोळे उठायला लागले. दिवसातली दुसरी मोहीम करतोय आपण. दुंद्या किल्ल्याचे नंतर अजमेरा किल्ला करतोय. तर अजमेरा किल्ल्यावर चढाई करताना रस्ता असा फिक्स नाहीये, आपल्याला वाट काढत पुढं पुढं चालावं लागतं. कोणता पक्षी लागतोय माहित नाही, परंतु वाट काढत काढत पुढं चालायला पूर्ण अंगावर रस्ता असल्या कारणानं आमचे मित्र तर मागच्या बाजूला बसून घेतलंय. कारण मी तर म्हणतो त्यांचे गोळे चढले नसतील, गोळे डोक्यावर आले असतील बहुतेक. चला चला. अजमेराची चढाई अशी नॉर्मल चढाई नाहीये, पूर्ण अंगावर. मागच्या बाजूला जर दिसत असेल ही चढाई इथं खाच दिसतीये. या खाच्यातून आपल्याला वरती जायचंय. दरवाजा वगैरे काही दिसत नाही, डायरेक्टली अंगावर असं पूर्ण. हरिहर 85 डिग्री आहे, याला पण 80 डिग्री मानायला लागेल. 80 डिग्रीमध्ये पूर्ण 2700 फुटापर्यंत चढून जायचं. चलो. हा मग आहे ना, रस्ता आहे ना. अरे आपण चालू तिथूनच रस्ता आहे, असा स्पेसिफिक रस्ता नाहीये. याला म्हणतात सह्याद्रीची हवा. एका जागेवर उभं राहून देत नाही.
मित्रांनो आपण गडमाथ्यावर आलेलो आहे. गडमाथ्यावर इकडे मागच्या साईडला आपण इकडे बसलेलो होतो. भगवा ध्वज पण दिसतोय तिथं. गडावर इतका हवा आहे की ती मला स्वतःला उभं राहून देत नाही, तर स्टिक हातात काढून घेतली आणि मोबाईल हातात टाकलाय. आता असं केलंय. तर आपण आता वरच्या बाजूने इकडून फिरून आल्यानंतर आपल्याला या गडावर काय बघायला भेटतं, तर इथं 2 टाके बघायला मिळत आहे. वर गेल्यानंतर एक मंदिर आहे आणि काही अवशेष आहे की नाही ते शोधायचा प्रयत्न करायचा आहे. मी बघितलं अवशेष होते इथे, परंतु वाड्याचे वगैरे अवशेष अजून तर मला दिसले नाहीये. आता या इथे 2 टाके मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असेल की आपले हे टाके कशा पद्धतीने भरतात. तर या टाक्यांना मी दाखवतो तुम्हाला. या टाक्यांना सुद्धा सेम तशीच सोय, हे 2 टाके. तर इथं आपल्याला एक असं 2 टाके दोन्ही भरताना कसे भरत असतील, इथे एक आहे आणि इथं एक सोय दिलेली. तर हे टाकं पहिले भरत असेल, जे गडावरचं पाणी गोळा होऊन येतं ते या टाक्यात येतं आणि या टाक्यानं हे टाकं असं दोन्ही एका आडा एक टाके भरतात आणि दोन्ही टाके फुलफिल असतात. अशा पद्धतीने या दोन्ही टाक्यांची सांगा. तर आता आपण गडमाथ्याच्या बाजूने दुसऱ्या बाजूने जाऊया. खूप छान वाटतंय. सह्याद्रीतला वारा हा कोणालाच टिकून देत नाही, तो आम्हाला काय टिकून देणार आहे. उभं होतो तिथे, मी मागे व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला की त्या कातळावरती उभं होतो तर वारा अक्षरशः मला पुढे लोटत होता. आपल्या अभिभाऊ दिसताय का मागे हे? यांना किती लांब फेकला असं त्याने विचार करा तुम्ही. अभिभाऊ डायरेक्ट ड्रोन पडला होता, ड्रोन उडून गेला होता मागच्या दुंद्याच्या व्हिडिओला. आता अभिभाऊ उडून जायच्या मागे होते असं वाटायला लागले. चला पुढे चालूया आपण. मित्रांनो, ज्या पद्धतीने मेसना किल्ल्यावर एक निसर्गनिर्मित तळ आहे, त्याच पद्धतीने या किल्ल्यावर सुद्धा हे एक निसर्गनिर्मित तळ दिसतं. या तळ्यामध्ये पाणी दिसतंय आता सध्या. कदाचित हे हिवाळ्यानंतर सुकून जात असेल. तिथं आपण बघू शकतो हे मेंढरं वगैरे पाणी पिण्यासाठी येतात. म्हणजे ज्यावेळेस जनावरं इथं चरण्यासाठी येतात ते त्यांची पाण्याची पिण्याची वगैरे ताण भागवण्याची ही एक उपजीविकाच म्हणता येईल. तर आता वरच्या बाजूने मंदिर आहे, आपण तिकडे जाऊया. गडमाथ्यावर कुठंच आपल्याला बाकीचे असे वाड्याचे वगैरे अवशेष मिळाले नाही, पण इथं आल्यानंतर आपल्याला काही थोडेसे वाड्याचे अवशेष दिसत आहेत आणि या साईडने थोडेसे पडलेले अवशेष दगडांचे दिसतात. आता हे कदाचित काळाच्या ओघात लोकांनी कोणी जमा केलेले असतील तर सांगता येणार नाही, परंतु हे जे पायाचे अवशेष दिसतात, पायाचे अवशेष दिसत आहे आपल्याला, तर हे अवशेष जुनेच दिसतात. आणि आपण आता शेवटच्या ध्वजस्तंभापाशी आलेलो आहे. इथं आता आपल्याला हा गडमाथा शेवटचा पॉईंट आहे. तिथं आपण पहिल्यांदा गेलो होतो, जिथं सह्याद्रीचा वारा अनुभवला आपण. तिथून पूर्ण गडमाथा फिरत आलो आणि आता या ध्वजस्तंभापाशी आलो. ध्वजस्तंभ फायनली मित्रांनो, आपण पूर्ण गडमाथा फिरून झाला. आपण या गडावरती सह्याद्रीची हवा, पाण्याचे टाके बघितले, एक शिवलिंग बघितलं. त्यानंतर इथं बरेचसे आपण ज्या इकडे पश्चिम भागात येतो तर बरेचसे आपले घरांचे अवशेष आपल्याला दिसतात. तर हे बहुतेक वाड्याचे सुद्धा अवशेष असतील, इथं महाल वगैरे असतील त्या काळामध्ये, तर त्याचे अवशेष दिसतात इथं. थोडंसं हा एक मित्र भेटला, लौकिक नाव आहे त्याचं. तर त्यांनी पण थोडेसे 2-3 गोष्टी सांगितल्या की लौकिक इथं काय होतं. इथं पहिले गाव होतं, इथं पायऱ्या आहे खाली उतरायला लोकांना, इकडनं पायऱ्या होत्या. हा, आणि तू काय सांगत होता, किल्ल्याचं काय होतं इथं? इथं किल्ला होता पहिले, गावाचा दर्जा राहतो ना दरवाजा, हा 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 तसा होता. खाली वावर होते इथं. हा ओके. म्हणजे या साईडने किल्ल्याचे काय अवशेष, म्हणजे किल्ला उभाच होता तो उभा कोणी होता तो. असं. हा हा बरं. म्हणजे त्याचे हे गोष्टी काय असतील त्या लोकांनी उचलून नेल्या उचलून असं. नेले, हत्ती उचलून नेले. हा असं ओके. वावर होते तिथे पहिले. हा
तर याच्या म्हणण्यानुसार या साईडने बरेचसे किल्ल्याचे अवशेष होते, पण ते लोकांनी काही गोष्टी त्याच्या वाहून नेल्या. अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे घडतंच आहे की आपल्या ज्या ऐतिहासिक वस्तू आहे, एक तर लोक त्यांना तडा देतात, नाहीतर ते चोऱ्या करणं वगैरे अशा गोष्टी करताय. परंतु आपण आपल्या राजांचा वारसा टिकवणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्या हे बघू शकता की आपल्या राजांनी किंवा मराठ्यांनी आपल्या सर्व याच्यासाठी काय काय केलेलं आहे. गडावरती मेंढर जास्त आहे तर त्यांचा आवाज जास्त येत असेल, हरकत नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत, परिजनांसोबत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता या व्हिडिओला इथेच थांबवतो. जय शिवराय.